नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. भारतातील शेतकऱ्यांचे भविष्यात काय होणार आहे हा मोठा प्रश्न उभा ठाकलेला आहे. प्रत्येक पिकाची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. काही दिवसांपूर्वी तुरीचे भाव 12 ते 13 हजार रुपये क्विंटल होते, ते आता अर्ध्यावर आलेले आहेत. मजुरीचे भरमसाठ दर, उत्पन्नाची हमी नाही, भावाचीही हमी नाही, अशा स्थितीत शेतकरी कसा जिवंत राहील हा प्रश्न आहे. 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. चिल्लर बाजारात कांदा 60 रुपये किलोच्या वर विकला जात होता. आता निर्यात होणाऱ्या कांद्यावर शुल्क लावल्याने कांद्याचे भाव रसातळाला पोहोचलेले आहेत. कांदा पिकवण्यासाठी क्विंटलचा खर्च जवळपास 1000 ते 1200 रुपये येतो. म्हणजे 1000 ते 1200 रुपये क्विंटल याप्रमाणे कांदा विकल्यावर त्याचा जेमतेम खर्च निघत असतो. हा कांदा कधी कधी 1000 पेक्षाही कमी दरात विकावा लागतो. अशा कांद्यामधील भावांतराने शेतकरी पार खोल खड्ड्यात जात आहे. कांदे चिरताना डोळ्यात पाणी येते, पण आता शेतकऱ्यांना तो कांदा पिकवतानाही त्याच्या डोळ्यात पाणी येते. हा बिचाऱ्या शेतकऱ्याचा दैवदुर्विलास आहे. तिसरा प्रश्न कापसाचा. कापसालाही 2 वर्षापासून 6 ते 7 हजार रुपये क्विंटलचा दर मिळतो. त्यात शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळेच विदर्भातील कापूस पेरा दिवसेंदिवस कमी होत आहे. कापूस कमी म्हणून त्यावर प्रक्रिया करणारे जिनिंग कारखाने पूर्ण वेळ चालत नाहीत. त्यांचेही हालही अत्यंत खराब आहेत. सोयाबीन हा तर जणू शेतकऱ्यांच्या जीवावरच उठलेला आहे. सरकारने घोषित केलेल्या हमी दराने सरकारच सोयाबीन खरेदी करत नाही. सोयाबीन पूर्ण वाळला नाही हे कारण देऊन बाजारभावात कपात होते. भविष्यात उन्हाळी ज्वारी आणि गहू यांचे भरमसाठ उत्पादन येण्याची आशा आहे. त्यामुळे त्यांचे भावही उतरतील यात शंकाच नाही. अशा प्रकारे अन्नधान्य असू द्या, कापूस असू द्या, भाजी उत्पादन असू द्या, यांना एखाद्या वर्षी फायदा, पुन्हा एखाद्या वर्षी बरोबरी आणि पुढील 1-2 वर्षे मोठा फटका बसतो. ही शेतकऱ्यांच्या आयुष्याची खरी शोकांतिका आहे. आज शेतीतून होणाऱ्या उत्पन्नाशिवाय आपले खाणेपिणे होऊ शकत नाही. म्हणजे शेतीचे उत्पन्न तुमच्या आमच्या भोजनासाठी किंवा इतर कामासाठी अत्यंत आवश्यक आहे. असे म्हटले तरी त्याबद्दल कोणालाही सोयन सुतक नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा कुणाला दिसत नाहीत. भविष्य काळातील शेती शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांची राहील की नाही हाच मोठा यक्ष प्रश्न आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.